पॅरेंटहूड हे फक्त एक फेज नाही आहे, हे एक स्वप्न आहे. अनेक लोक अशी आहेत ज्यांना हे खूप डिफिकल्ट फेजमधून जात आहेत, पण हेच इझी करायला आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर संतोष टाफळे, इंदिरा IVF कोल्हापूर येथील सेंटर हेड आणि चीफ IVF स्पेशालिस्ट. इवन पणजी, बेळगाव आणि सोलापूर सेंटरचे पण हेड आहेत. इंदिरा IVF ग्रुपचे महाराष्ट्राचे क्लस्टर बिझनेस डिरेक्टर म्हणून रिसेंटली त्यांचे प्रमोशन देखील झालेले आहे. जे फक्त ट्रीटमेंट देत नाहीत, ते ऐकतात, समजून घेतात आणि विश्वास देतात. वेअर सायन्स मीट कंपॅशन, तिथं अनेक अपूर्ण स्वप्नांची सुरुवात होते. आता जसं यंग कपल्स असतात, त्यांची हेल्थ आणि सगळं प्रॉपर असतं, पण तरीही त्यांना नॅचरल कन्सीव्ह होत नाही. मग असं का? पहिल्यांदा जी लग्न व्हायची ती वयाच्या अराउंड एक 23व्या वर्षी लग्न व्हायची, पण सध्या जे लग्न होत आहे ते वयाच्या एक 27व्या वर्षी लग्न होत आहे आणि त्यानंतर पुन्हा मुलग्याचं असेल, मुलगीचं असेल, शिक्षण असतं, आपण पुन्हा आपल्या जॉबनुसार आपण करिअरला प्राधान्य देतो. पुन्हा एक 2-3 वर्ष लग्नानंतर पुन्हा गॅप घेतला जातो आणि गॅप घेतल्यानंतर मग आपण प्रयत्न करतो की बाळ आणण्याकरता. पण ऍक्च्युली कोणत्याही स्त्रीचा जो मेन फर्टिलिटी पिरियडचा असतो ते वयाच्या 21व्या वर्षापासून 31व्या वर्षापर्यंत तो मॅक्झिमम पिरियड असतो फर्टिलिटी पिरियड. पण ऍक्च्युली त्या एज मध्ये सध्या लग्न होत नाही आहेत. जी लग्न होत आहेत ती वयाच्या 27व्या वर्षी होत आहेत, त्यानंतर पुन्हा 2-3 वर्षाचा गॅप राहतो. हा जो फर्टिलिटी पिरियड आहे ह्याच्यामध्ये गॅप पडतो. त्याच्यामुळे म्हणजे एक समजा 10 जोडपे आहे तर 10 जोडप्यांचे की पूर्वी 2 जोडप्यांना प्रॉब्लेम होते की त्यांना बाळ राहत नव्हतं. आता सध्या 10 मध्ये 3 ते 4 जोडप्यांना सध्या प्रॉब्लेम राहत नाही. तर बेसिकली ह्या मोठ्या रिझनमुळे तसेच आपले लाईफस्टाईल्स आहेत, आपलं खाणं, आपलं पिणं, म्हणजे जंक फूड्स वगैरे जे राहतं, ह्या सर्व गोष्टींच्यामुळे बरेच आपल्या बॉडीमध्ये चेंजेस पण झालेले आहेत. 10 वर्षापूर्वी म्हणजे ज्यांना बाळ झालेलं आहे अशा जर जोडप्यांच्या मध्ये पुरुषांचा आपण शुक्रांचा जर काउंट बघितला तो दॅट वॉज 120 मिलियन आणि सध्या ज्यांना बाळ होत आहे आता अशा पुरुषांचा जो काउंट आहे तो 60 मिलियन आहे. म्हणजे अराउंड एक 50% काउंट नॅचरलीच कमी झालेला आहे. आणि ओव्हरऑल स्त्रियांच्या मध्ये अंड्यांची संख्या, त्याला आपण AMH नावाची टेस्ट असते, ती नॉर्मली आपण 2.5 ते 3 पर्यंत आपण ती लेवल नॉर्मल पकडतो. सध्या ही पण लेवल आहे ती फार कमी होत चाललेली आहे. तशी ती नॅचरल प्रेग्नन्सी पटकन राहून जात नाही.